नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आता कोणते लाभार्थी असे आहे की ज्या लाभार्थ्यांना 3,500 रुपये मिळणार आहे, त्याचबरोबर कोणते लाभार्थी असे आहेत की ज्यांना 1,500 आणि 2,500 रुपये मिळणार आहे. तर या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला किती मिळणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, कालच नोव्हेंबर हप्ता वितरणाचा एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये महाराष्ट्र शासनाने जवळपास 6,12,00,000 रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यानुसार मित्रांनो, आता जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या वाढीव अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांना त्यांचं ऑक्टोबर महिन्याचं वाढीव अनुदान सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर या महिन्याचा हप्ता जो काही आहे तर तो 2,500 रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इतर जे काही लाभार्थी आहे तर त्यांचं त्यांच्या योजनेनुसार 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर मित्रांनो, आता नेमके हे 3,500 कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर मित्रांनो, याच्या अगोदर मी वेळोवेळी सांगत आलेलो होतो की ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोबरचा हप्ता 1,500 रुपयेच मिळालेला आहे, तर याचं प्रमुख कारण काय होतं की ज्या कारणामुळे या दिव्यांग बांधवांना 1,500 रुपयेच ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला होता, तर त्यांचं जे काही UDID कार्ड आहे आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर आधार कार्ड, तर ते या योजनेच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे झालं काय की त्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते 2,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होतं, परंतु त्यांना 1,500 रुपयेच मिळालेले आहे. परंतु असेही लाखो दिव्यांग बांधव आहे की ज्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचे वाढीव अनुदान 2,500 रुपये जमा झालेले होते. लाखो दिव्यांग बांधव असे होते की जे अपंग होते, 40% पेक्षा जास्त त्यांचं अपंगत्व आहे, ते पात्र असतानाही त्यांच्या खात्यावर फक्त 1,500 रुपये जमा झालेले होते. त्यामुळे अशा दिव्यांग बांधवांना मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपण तात्काळ नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यापूर्वी तहसीलमध्ये जा आणि आपलं जे काही UDID कार्ड आहे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर आधार नंबर आहे, तर तो DBTच्या वेबसाईटवर अपडेट करून घ्या. जर आपण हे अपडेट केलं असेल तर निश्चितच आपल्याला जे काही वाढीव अनुदान आहे तर ते सुद्धा मिळून जाईल नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत. त्याचबरोबर जे काही ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1,000 रुपये बाकी राहिलेले होते तर ते सुद्धा आपल्याला मिळून जातील. तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघून अनेक लाभार्थ्यांनी हे काम केलेलं आहे. तर निश्चित त्यांच्या खात्यावर आता नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना मागील 1,000 प्लस नोव्हेंबरचे 2,500 असे 3,500 त्यांच्या खात्यावर निश्चित जमा होऊ शकतात. त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहे ज्यांना 2,500 रुपयाचा ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला आहे तर त्यांना तो 2,500 रुपयाचा नोव्हेंबरचा हप्ता मिळून जाईल. आणि जे काही निराधार बांधव आहे आणि विधवा महिला आहे तर त्यांच्या अनुदानामध्ये मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे त्यांना सध्या तरी हे 1,500 रुपयेच मिळू शकणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता होऊ शकते की बरेच दिव्यांग बांधव असे आहे की त्यांनी आपली माहिती म्हणजे UDID कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे तहसीलमध्ये जाऊन अपडेट करून घेतलेलं नाही. तर असे जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना फक्त 1,500 रुपयेच सध्या तरी मिळू शकणार आहे. आणि मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की तुम्ही थोडा त्रास झाला तरी चालेल, परंतु नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्यापूर्वी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तहसीलमध्ये जाऊन अपडेट करून घ्या वेबसाईटवर. परंतु अनेक जणांनी हे ऐकलेलं नसल्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना त्यांना त्रास होणार आहे आणि त्यांच्या खात्यावर फक्त 1,500 रुपयेच जमा होणार आहे, जरी ते पात्र असले तरी. तर मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आपलं UDID कार्ड, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि आधार नंबर वेबसाईटवर अपडेट केलेला नसेल तर तात्काळ आता जाऊन तहसील कार्यालयामध्ये तो अपडेट करून घ्या. म्हणजे डिसेंबरच्या हप्त्यासोबत आपल्याला हे मागील वाढीव अनुदान सुद्धा आपल्या खात्यावर जमा होऊ शकेल.
आता मित्रांनो, बरेच जण प्रश्न विचारत आहे की नेमका नोव्हेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होईल. तर साधारणतः मित्रांनो, विश्वसनीय सूत्राकडून असं सांगण्यात येते की 15 नोव्हेंबर पासून आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो हप्ता आपल्या खात्यावर जमा होऊ शकतोय. तर याच्यामध्ये होऊ शकते, मागे पुढे डेट होऊ शकते, परंतु 15 तारखेपासून साधारणतः हे पैसे आपल्या खात्यावर जमा होईल असं सांगण्यात येत आहे. आणि मित्रांनो, आज जर आपण डीबीटी वेबसाईटची जर पोझिशन बघितली तर त्या ठिकाणी कोणतीही अपडेट दिसून आलेली नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे की अजून निधी वर्ग झालेला आहे किंवा नाही. आणि त्यानुसार जर निधी आज वर्ग झाला असेल तर उद्यापासून डीबीटीचे काम सुरू होऊ शकेल. तर मित्रांनो, बघूया आपण की 15 तारखेपासून पुढे आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. तर अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.